तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवस झाले मी पुण्याला आलो नव्हतो. तर आज आपला अनिकेत भाऊचा खर्च आहे. अनिकेत भाऊने मागचे 3 महिने झाले आयफोन घेतलेला आहे, तर त्याच्यावरती आज खर्च देऊ राहिलाय. फुलेला आलोय आम्ही. तर खूप दिवस झाले फुलेला पण आलो नव्हतो. एक माझ्या मध्ये 20-30 दिवस, 1 महिना झाला असेल. तर आज आम्ही आलोय समर्थ भवार, यश रोकडे, मनीष कपाळे, अनिकेत काळे आणि मी स्वतः पवन करंडे. तर त्यांनी दुसरे पण मित्र होते, पण त्यांनी आम्हाला बोलवलं. अचानक प्लॅन झालाय. तर आम्ही आलो आता फुलेला. तर तुम्ही पण कंटिन्यू करा ब्लॉग. हे बघा, इकडे फुले हॉटेल आहे, इकडे यश आणि समर्थ आहे, पलीकडे अनिकेत आणि मनीष आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आज फुलं अनिकेतला आम्ही खर्च टाकत असतो, कमीत कमी 1200-1300 रुपयाला तरी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि उद्या परवा ब्लॉग येणार आहे आपला गोरक्षनाथाचा. तर मित्रांनो, बघू शकता कसे आलेले सगळे तावत आले. इकडे बघा, 4,500 सबस्क्रायबर वाढलेले. तर मित्रांनो, कांदा बिंदा घेतलेला आता आम्ही. आणि भाजी पण मागवली एक दरवेळेस प्रमाणे, काजू करी गोड मधली आणि पनीर भाजी मागवली आणि बटर रोट्या. आता बटर रोटीच खाणार आहे, बटर रोटी काय झालं चांगली लागते. पनीरची प्लेट सांगितले. आणि मी तर बसलो इथं समर्थ, अनिकेत, मनीष, यश. तर हे बघा, इथं अनिकेत आहे, इथं मनीष, इथं यश आणि इथं समर्थ. हे फुले हॉटेल आहे, नाही का, बघू शकता. आता मी वरती जातो, वरती पण तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आता यश भाऊ ते काहीतरी बोल राहिले, भास्कर. तर मी आता वरती चाललोय, तुम्हाला वरती दाखवतो, कंटिन्यू करा. तर मित्रांनो, पनीर चिल्ली आली, कशी पिसाळ करून राहिली बघू शकता. अयो बघा, याचा खर्च झाला माझ्या पट्ट्याचा. आणि ते काय म्हणलाय ना, दुसऱ्या कोणाचा खर्च असला ना, पापडच घेतला मग. आणि मनेश बघा काय अनिकेत भाऊचा खर्च आहे. आता फुल दाबून विषय करत असतो, दाबून घेऊन सौर. मित्रांनो, खर्च अनिकेतचा विचारू नका. तो मला काय म्हणतोय, मी म्हणणार नाही कोणाला, पण खर्च अनिकेतचा आहे. परत तुम्हाला कोणाला वाटत मा खर्च, जसं काय नाही, आपला अनिकेत भाऊचा खर्च आहे. त्यांनी मोबाईल घेतला होता 3 महिने आधी, त्याचा खर्च आहे. तर मित्रांनो, आता मी वरती आलेलो नाही का, तुम्हाला वरती गर्दी दाखवतो किती आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो, तू वरती गर्दी पाहिली. आता चाललो मी जेवायला, मला भूक लागलेली आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आलेले बघू शकता इकडे पोर. तर मित्रांनो, आता आलेलं आहे सगळं, जेवून घेऊ आता. तेव्हा पापड खातोय. तर मित्रांनो, आलेलं आहे आता जेवायला सुरुवात करतोय आम्ही. हे बघा सांगतो, पापडी पण खातोय पण. समर्थ ते भांडण्याच्या वेळी मला एक भाजी करून दिली. याच्या त्याला पापड द्या अजून. आता उगा त्याच्या हाताला लागलेलं आहे म्हणून तो काय करेना, नाही तर लय मारीन तो. तसं काही म्हणणं नाही. तर मित्रांनो, जेवण चालू करतो आम्ही आता. आणि अनिकेतचा आज व्हिडिओ घेतो नाही का, जसा आपण मनेशचा आणि यश घातला कोणाचा, यशचा, तसा अनिकेतचा व्हिडिओ घेऊ आज आपण. काय बोलते, इन्शुरन्स काढेल, स्कॅम देत मोबाईलला करणार. अयो बघ, पापड पोट भरलंय तरी पण राईस खाणार आहे बघा. समर्थ हॉटेलचा मालक अजून लाज होतोय बघा. समर्थ नाही, शुभम हॉटेलचा. अरे समर्थ हॉटेलचा मालक आहे ना, म्हणजे शिव हॉटेलचा. पाहुणे, मी आता व्हिडिओ डिलीट करी. अरे बया, अयो राईस तर बघा हिने किती घेतलाय. अयो अरे ते जाऊन दे. यश चंदन टाकायला आला होता, त्याला एवढा राईस भेटला रे. त्याचं ताट तर बघा, एकीकडे पनीर उरलंय, एकीकडे दुसरी भाजी, एकीकडे कांदा. मने बघा किती भारी खातोय. बरं आता घ्या ना तिकडे.
पाहुणे तू येऊ मित्रांनो जेवण झालंय आमचं आणि ये जाऊ म्हणतोय गार खायचं. त्याला म्हणलं आपण अनिकेत हॉटेलवर चॉकलेट पान खाऊ. याला साखर काढली हे बघा, चिडलाय तो, रुसलाय काहून काय नो. त्याला म्हणलं अरे अनिकेतला लय बिल आलंय, 1200 रुपये बिल आले. एवढ्या कमी 5 जणात नुसतं भारी भारी भाज्याच मागवत होते नुसते. चला अनिकेतवर जाऊ आता आणि तिथे चॉकलेट पान खाऊ. ते बी आपल्या या दोघांपैकी एका कोण. तर मित्रांनो जेवण झालंय आणि येस म्हणतो डब्बा खायचा. लय माग लागलाय तो. आता आम्ही अनिकेत हॉटेलला चाललोय बघा. इथं समर्थ भाऊ आहे. समर्थ भाऊ टक्कल केलेलं आहे त्याच्यामुळे ते करतोय. आणि इकडे मनेश आणि अनिकेत आहे आणि तो आमचा रायडर तिकडे आहे बघा. तो गाडी काढतोय आणि मनेश बघा गाडी बघा आपली कशी. तू पान नाद करायचा नाही. पंप आहे. तर आलेलो आहे अनिकेत पान शॉप इथे पान खाण्यासाठी. दरवेळेस प्रमाणे आपण फुलेला गेल्यानंतर कोणाला ना कोणाला आपण इथं आल्यावर चंदन टाकतो, म्हणजे कोणाला ना कोणाला खर्च करायला लावतो. तर आज आपल्याला भेटलेला आहे समर्थ पवार. आम्हाला बंद नको करू, हे व्हिडिओ बंद करते बघा. मनीष आहे, याला पण कधी ना कधी खर्च टाकावं लागणार आहे. तसं आज आपण अनिकेतला टाकलंय, तसं आज मनीष भाऊला पण टाकावं लागणार आहे. तर मित्रांनो इथं ब्लॉग संपतोय आपला. धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि हे बघा पान खातो.